नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। कोरोना निर्बंध हटवण्यासाठी राज्य सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। पुढील आठवड्यापासून निर्बंधांमध्ये असलेलं महाराष्ट्र राज्य आता टप्प्याटप्प्याने अनलॉक होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। निर्बंध हटवून कशा पद्धतीने सवलती देण्यासंदर्भात अहवाल जो आहे तो टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे। या अहवालावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे। मात्र सर्वसामान्य मुंबईकर ज्या प्रतीक्षेत आहेत त्या लोकलचा निर्णय मात्र लगेचच घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे। टप्प्याटप्प्याने सर्व आस्थापना सुरू करण्याचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं समजतंय। मात्र निर्बंध हटवून नेमक्या कोणकोणत्या सवलती दिल्या जाव्यात याबद्दलचा अहवाल टास्क फोर्सने पाठवलेला आहे। टप्प्याटप्प्याने याबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मुंबईहून आपले प्रतिनिधी उदय जाधव, पुण्याहून आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आणि नागपूरहून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला उदय आपल्याकडे येतो। टप्प्याटप्प्याने हे निर्बंध हटवण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं आणि त्याबद्दलचा जो अहवाल आहे तो टास्क फोर्सने बनवलेला आहे, तो राज्य सरकारला दिलेला आहे। कशा पद्धतीने हे निर्बंध हटवले जाऊ शकतात, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? आपण बघितलं तर येत्या 7 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक महत्त्वाची चर्चा केलेली आहे। या चर्चेमध्ये तालुका गाव पातळीवरती कोविड-19 संसर्गाची काय नेमकी परिस्थिती आहे, पुढे किती आव्हाने आहेत याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली होती। त्यानंतर त्या बैठकीचा देखील एक अहवाल जो आहे तो तयार करण्यात आला होता आणि त्या बैठकीनंतर 9 जुलै रोजी राज्यातली आपत्कालीन व्यवस्थेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्यासोबत देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे। या दोन्ही बैठकीतल्या सखोल चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सला, जो राज्याचा टास्क फोर्स आहे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात जो टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकारी राज्यातले आणि वरिष्ठ डॉक्टर तज्ज्ञ मंडळी जे आहेत त्यांचा समावेश आहे, त्यांना एक अहवाल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। राज्य आधी लॉकडाऊन होतं, नंतर अनलॉक झालेलं आहे आणि अनलॉक नंतर आता ओपनिंग अप जे आहे ते राज्य सुरू करत आहे। या ओपनिंग अपनुसार राज्यातील जिथे जिथे प्रतिबंध ठेवण्यात आलेले आहे, जे निर्बंध घालण्यात आलेले आहे ते सर्व निर्बंध हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे, जेणेकरून कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही अशा काळजीपूर्वक जे आहेत ते निर्णय जे घेण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून आहे ते म्हणजे मुंबईची लाईफलाईन रेल्वे जी आहे, लोकल जी आहे ती सुरू होणार का, तर अद्याप त्याबद्दल कुठलाही निर्णय नाही। कारण मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कशा प्रकारे महाप्रचंड गर्दी जी आहे ती आपल्या सर्वांनाच कल्पना आहे। जर का लोकल सुरू केली तर तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळू शकते, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचा कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक विस्फोटक पद्धतीने पसरू नये या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक खबरदारीच्या उपाययोजना ज्या आहेत राज्य सरकार घेते। त्यातही दुसरे जे आस्थापना आहेत, जसे काही रेस्टॉरंट्स असतील किंवा इतर काही शॉप्स असतील जिथे गर्दी होणार नाही अशा ठिकाणी जे आस्थापना असतील त्यांना खुलं करण्यासाठी देखील राज्य सरकार प्रयत्न करत आहे। सध्या जे काय दुकानांना आणि रेस्टॉरंटला राज्य सरकारने सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत वेळ दिलेली आहे, ती वेळ वाढवण्यात येऊन रात्री 10 पर्यंत ठेवण्याची देखील शक्यता आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल। आणि जिथे आता एक रोजगाराचा देखील खूप मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे तो काही प्रमाणात सुटू शकतो, त्या दृष्टिकोनातून हा निर्णय जो आहे तो घेण्यात येणार आहे। मात्र अत्यंत खबरदारीपूर्वक पाऊल जे आहेत राज्य सरकार उचलताना दिसतंय, जेणेकरून कुठल्याही प्रकारे कोविडचा पुन्हा विस्फोट होऊ नये, कोविड संसर्गाचा विस्फोट होऊ नये आणि तिसरी लाट जी आहे ती निर्धारित वेळेच्या आधीच येईल, त्या दृष्टिकोनातून कुठलंही निमंत्रण जे आहे ते कोविड संसर्गाला मिळू नये या दृष्टिकोनातून राज्य सरकार जे आहे ते अतिशय काळजीपूर्वक खबरदारीने पावलं उचलते असं दिसतं आहे। मात्र सर्वांना जी प्रतीक्षा आहे ती म्हणजे मुंबईची लोकल सेवा जी आहे ती कधी पूर्ववत होईल, मात्र त्याबद्दल अजून कुठलाही निर्णय जो आहे तो गेलेला नाही आहे किंवा लवकरात लवकर ते घेतील अशी देखील शक्यता नाही आहे। येत्या आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि येत्या काळामध्ये अनेक सणांचा जो उत्सव जे आहे ते देखील सुरू होणार आहे। दहीहंडी उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, यावेळेला मोठ्या प्रमाणात गर्दीला सामोरं जावं लागतं, त्यावेळेला कसे निर्बंध असतील हे देखील आता पाहावं लागणार आहे। मात्र राज्य सरकार आता जे निर्णय घेत आहे की लॉकडाऊन नंतर अनलॉक झालं आणि अनलॉक नंतर आता ओपनिंग अपकडे राज्य सरकार जात आहे, तर ओपनिंग अपमध्ये सर्वसामान्य नागरिकांना काय काय दिलासा मिळते याची अधिकृत घोषणा जी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः करणार आहेत। त्याबद्दल अधिक माहिती जी याची अधिकृतपणे राज्य सरकार नोटिफिकेशनद्वारे जाहीर देखील करणार आहेत। मात्र आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की नेमकं कोणते कोणते निर्बंध हटतील आणि सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवनमान जे आहे ते कधी पूर्ववत येईल।
बिलकुल बिलकुल उदय, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. वैभव सोनवणे यांच्याकडे आता आपण जाऊया. वैभव, टप्प्याटप्प्यानं आस्थापना सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, मात्र कोणकोणत्या निर्बंधांमध्ये सवलत मिळणार आहे, कशा पद्धतीनं त्यात शिथिलता आणली जाणार आहे, हे काही अजून पूर्णपणे स्पष्ट होऊन समोर आलेलं नाहीये. त्यामुळे राज्य सरकार आता याबाबत नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. वैभव, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, प्रामुख्यानं ज्या मागण्या आहेत व्यावसायिकांच्या असतील किंवा हॉटेल व्यावसायिकांच्या असतील, जे इतर व्यावसायिक आहेत त्यांच्या असतील, ते दुकानांच्या वेळा ज्या आहेत त्या वाढवून देण्याच्या आहेत. हॉटेल्सच्या बाबतीतले जे निर्बंध आहेत ते शिथिल करण्याच्या बाबतचे आहेत. आणि सगळ्यात मोठा आणि नाडला गेलेला सध्याचा वर्ग हाच आहे. 2 वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक झळ जी आहे ती याच वर्गानं सोसलेली आहे. त्याच्यामुळे जेव्हा ओपन अप होतं आहे किंवा त्या संदर्भातला विचार राज्य सरकार करत आहे, त्यावेळेस प्राधान्याने या सगळ्यांचा विचार होणं हे जास्त अपेक्षित आहे. आणि त्यामुळेच कदाचित जी माहिती उदय सांगतोय त्यानुसार राज्य सरकारनं टास्क फोर्सनं ज्या सूचना दिलेल्या आहेत किंवा जे सुचवलेलं आहे त्यामध्ये या हॉटेल्सच्या वेळा वाढवणं असू द्यात किंवा लसीकरण केलेल्यांना प्राधान्य देण्याचा जो एक महत्त्वपूर्ण जी सूचना या टास्क फोर्सनं केली ती अनेक अर्थानं महत्त्वाची यासाठी आहे की लसीकरणासाठी लोकांना सुद्धा लोकसुद्धा उद्युक्त होतील या सगळ्या प्रकारांमधून. कारण लसीकरण केलेल्यांना सगळ्या निर्बंधांमधून शिथिलता देण्याची सूचना जी आहे ती टास्क फोर्सनं केली आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो. बाहेर पडणारे जे नागरिक आहेत ते लसीकरणाकडे वळतील, ज्यांनी घेतलेले नसतील ते सुद्धा आता त्यासाठी आग्रही असतील किंवा घाई करतील. आणि याच सगळ्या प्रक्रियेचा फायदा जो आहे तो व्यावसायिकांना होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वेळा जर वाढल्या तर त्यांची सातत्यानं ही मागणी इतक्या कमी वेळामध्ये 4 वाजेपर्यंत जे आत्ता 4 नंतर जे निर्बंध आहेत ते हटवून जर आणखी 7 वाजेपर्यंत करण्यात आले किंवा आणखी शिथिलता देण्यात आली, हॉटेलच्या उपस्थितीमध्ये शिथिलता देण्यात आली, तर पर्यायानं व्यवसाय वाढणार आहे आणि त्यांची मागणी जी आहे ती मागणी काही अंशी का होईना पूर्ण होणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट सातत्यानं लक्षात येते. आज सकाळी IMAने जो अलर्ट दिलेला होता, गर्दी जी आहे पर्यटन स्थळं असतील किंवा तीर्थक्षेत्रांची ती नाही आवरली तर तिसरी लाट येऊ शकते. आणि त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा टास्क फोर्सचा हा निर्णय किंवा या सूचना ज्या आहेत या काही अंशी कॉन्ट्राडिक्टरी जरी वाटत असल्या तरी एका बाजूला सरकारवर सुद्धा मोठं प्रेशर आहे. जे सर्वसामान्य नागरिक आहेत, अनेकांचा आर्थिक कंबरडा मोडलेला आहे. ही काही सोपी गोष्ट नाही. या अनेकांच्या आस्थापना बंद झालेल्या आहेत. व्यावसायिक अनेक आयुष्यातून उठलेले आहेत, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा दबाव राज्य सरकारला झुगारता येणार नाही किंवा त्याचा विचार न करता निर्णय घेता येणार नाही. सातत्यानं गेले 15 दिवस हा दबाव वाढतोय. दुकानांच्या वेळा वाढवून द्या किंवा हॉटेल व्यावसायिक जे आहेत ज्यांनी 1.5 वर्षानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना माघारी बोलवलेलं होतं, पुन्हा ते बंद करण्यात आले. पुन्हा 4 वाजेपर्यंत त्यांच्या वेळा ज्या आहेत त्यांना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. तरीसुद्धा जे मनुष्यबळ आहे ते सांभाळणं शक्य होत नसल्याचं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं होतं. आणि मोठ्या संख्येनं हे सगळे व्यावसायिक आहेत, अगदी कापड दुकानदार असतील किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे सगळ्याच क्षेत्रातले दुकान, ज्या अत्यावश्यक सेवा वगळता जे इतर सगळे दुकानदार आहेत या सगळ्यांची गेले 1.5 वर्ष मोठी कुचंबना झालेली होती. आणि या सगळ्याचं कारण जे आहे ते त्यांची आर्थिक कोंडी होतं. आता जर वेळ वाढवून मिळाली तर त्यांच्यासाठी ती अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि त्याचीच मागणी ते गेले 15 दिवस सातत्यानं करतात. बिलकुल वैभव, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. तुषार कोहळे यांच्याकडे आता आपण जाऊया. तुषार, आपण जर बघितलं तर या सगळ्या निर्बंधांमध्ये सवलत दिली जाणार असली तरी खूप मोठं आव्हान देखील असणार आहे. जबाबदारीनं सगळ्या नागरिकांना जे काही नियम आहेत ते देखील पाळावेच लागणार आहेत. मात्र एकीकडे जर आपण बघितलं तर लसीकरण ज्यांचं झालेलं आहे त्यांना कदाचित प्राधान्यक्रमाने यामध्ये शिथिलता किंवा सवलत मिळण्याची शक्यता दिसते. तशा सूचना करण्यात आल्याचं समजतंय. लसीकरणाचा वेग आणि विस्तार वाढवण्याबाबत सातत्यानं बोललं जातं. राज्यातली स्थिती लसीकरणाबाबतची आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हा ताळमेळ नेमका कसा साधला जाईल आणि या सगळ्या निर्बंधांमध्ये जर शिथिलता दिली किंवा जर सवलत दिली तर यानंतर नेमकी काय परिस्थिती उद्भवू शकेल, त्याबद्दल राज्य सरकारचं नियोजन नेमकं काय असावं, काय वाटतं त्याबद्दल तुषार? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर त्याचा टायमिंग आपण बघायला पाहिजे. कारण की पहिल्या तिमाहीचे आकडे 30 जूनला आलेले आहे आणि 30 जून नंतर जे काही आकडे अर्थव्यवस्थेचे आले आहेत, कारण की सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेतलं अत्यंत प्रमुख राज्य आहे. आणि ज्या प्रकारे GSTचे आकडे असेल, इन्कम टॅक्स कलेक्शनचे आकडे असेल किंवा नवीन वाहन खरेदी असेल, नवीन घरं खरेदी असेल, याचे जे आकडे येतात त्या आकड्यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्र कुठेतरी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये पिछाडीवर जाताना दिसत आहे. कारण की कोविडच्या काळानंतर जे काही तूट सर्व राज्यामध्ये पाहायला मिळाली तीच तूट महाराष्ट्रामध्ये देखील पाहायला मिळाली. मात्र मागच्या 6 महिन्यामध्ये इतर राज्यांमध्ये ती तूट भरून निघून
अर्थव्यवस्थेने एक वेगळा वेग पकडला होता. मात्र महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये तसं होताना दिसत नाही, कारण की 30 जून नंतर जे काही वेगवेगळे आकडे अर्थव्यवस्थेचे आले त्यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अजूनही पूर्णपणे रुळावर आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे, कारण की ज्या प्रकारे हे अर्थव्यवस्थेचे आकडे येत आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये अजूनही उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. इतकंच नाही तर कन्स्ट्रक्शनच्या साईट असेल किंवा कार उद्योग असेल, या सर्व गोष्टीवरनं एक गोष्ट सिद्ध होती की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला या लॉकडाऊनचा पूर्णपणे फटका बसलेला आहे. आपण बघितलं की मागच्या आठवड्यात राजेश टोपे यांनी खुद्द एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की मी मुख्यमंत्र्यांना असं म्हटलं की एकतर तुम्ही पूर्णपणे लॉकडाऊन लावा, नाही तर मग निर्बंध पूर्णपणे शिथिल करा. कारण की राजेश टोपे असो की अनेक नेत्यांना या गोष्टीची जाणीव आहे, कारण की ज्या प्रकारे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मागच्या 2 वर्षांमध्ये डबघाईसला आलेली आहे त्याचं प्रमुख कारण कोरोनाच्या निर्बंधामध्ये आपण ज्या प्रकारे ढील द्यायला पाहिजे ती ढील दिली नाही. जर का इतर राज्याचा तुम्ही विचार करायचा झाला तर कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, गुजरात असेल, हरियाणा, पंजाब असेल, या राज्याचे आकडे हे सांगतात की त्या राज्य सरकारने ज्या प्रकारे ढील दिल्यानंतर तिथल्या अर्थव्यवस्थेने एक वेग पकडला, एक चांगला वेग त्या अर्थव्यवस्थेने त्या राज्याच्या पकडला. मात्र महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही. तुम्ही जर का महाराष्ट्रातल्या टोल संदर्भातलं कलेक्शन बघा, म्हणजे काही निकष असतात त्यावरनं आपल्याला लक्षात येतं की अर्थव्यवस्था ही कशा प्रकारे रन करते. म्हणजे टोल कलेक्शनमध्ये जर का कमतरता आली यावरनं लक्षात येतं की तुमच्या राज्यामध्ये वाहनांचं जे आवागमन आहे त्याचं प्रमाण कमी आहे. तुषार, मुद्दा कळला आपला. मी थांबवतो आपल्याला काही क्षणांसाठी. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या बोलतायत. थेट जाऊया तिकडे. आमची झालेली आहे. 2 दिवस पॉलिटिकल कॉन्फरन्स जो आहे, बेसिक असं म्हणलं जातं की निवडणुका वगैरे हा अजेंडा आहेच आहे, पण काँग्रेस अंतर्गत थोडी कुजबूज जी आहे ती नेत्यांमध्ये कमी करण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहिलं असेल की आज देशभरात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये काल आमचे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय खारगे साहेब काल त्या महागाईच्या विरोधात जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये केंद्रीय आमच्या नेत्यांची भूमिका मांडायला काल ते आलेले होते. त्यांनी डिझेल, पेट्रोल, गॅस दरवाढ याबाबतची भूमिका काल मांडली. आणि आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा असेल किंवा आमच्या मुंबई काँग्रेसचे असेल तर त्याच्याही आज मिटिंग आहेत. आता दुपारून मुंबई काँग्रेसची मिटिंग आहेत आणि येणाऱ्या 6 महिन्याच्या नंतर ज्या निवडणुका येतात आहेत त्याची संपूर्ण रणनीती करण्याचं काम आहे. आणि हा एक संघटनात्मक दृष्टिकोनातला हे मंथन चालू आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नेत्यांमध्ये कुठंतरी गडबड आहे असं जे माध्यमाच्या माध्यमातून कोणी पेरताय ते सगळं चुकीचं आहे. उद्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री नागपूर या ठिकाणी ते प्रेस घेणार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा कारण की आज ज्या पद्धतीनं देशपातळीवर केंद्र सरकारने देशाच्या लोकांना लुटायचं जे प्लॅन केलेलं आहे त्याचा विरोध काँग्रेस प्रत्येक लेवलवर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. सर्वसाधारण लोकांना न्याय मिळावा ही काँग्रेसची भूमिका आहे. पण आपण पाहिलं असेल की दिल्लीमध्ये बसलेलं केंद्रातलं सरकार हे रोज डिझेल आणि पेट्रोल आणि गॅसची दरवाढ करून लसीकरणासारखा महत्त्वाचा मुद्द्यातही केंद्र सरकार अजूनही लस पुरवण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे. चीन तिकडे बॉर्डरवर येऊन बसलेला आहे. वेळेला तर आम्हाला जे काही रिपोर्ट आहे की चीनचं सैन्य देशामध्ये घुसलेलं आहे त्याच्यावरही केंद्र सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही आहे. अशा पद्धतीचं पूर्ण देशच आज भाजपच्या या नीतीमुळे आणि त्यांच्या अत्याचारी व्यवस्थेमुळे अडचणीत आलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विरोध काँग्रेस सगळ्या स्तरावर जाऊन करते आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न काही व्यवस्थेच्या माध्यमातून होते आहे. हे आरोप नाही, ही सत्यता आहे. एकनाथ खडसेच्या संदर्भात वोटिंग समिती नेमली होती, त्याचा अहवाल गहाळ झाल्याची माहिती मिळते आणि हा अहवाल अशा पद्धतीने मिळतो जेव्हा ईडीची चौकशी जी आहे ती केली जाते. आपल्याला मागचं जे फडणवीसांचं सरकार होतं, मी काल एक विधान परिषदेचं भाषण काल मी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ऐकत होतो. नारायण राणे विधान परिषदेचे सदस्य होते.
काँग्रेसचे, आणि त्यांनी त्या नागपूरच्या मुन्ना यादवचा उल्लेख करून त्याच्यावरचं ते भाषण केलं आणि हे सरकार, फडणवीस सरकार कसं चोरांना आणि बदमाशांना आणि हत्यारांना कसं साथ देते याच्यावरचं त्यांचं भाषण होतं। आणि त्या सभागृहात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस इतके खोटे बोलले की मुन्ना यादववर राजकीय गुन्हे आहेत, कुठल्याही बलात्काराचे किंवा हत्याचे, कुठल्याही खंडणी वसूल करण्याचे गुन्हे नाहीत। या पद्धतीचं खोटं बोलणारं मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलेलं आहे। आपण पाहिलं असेल त्या मुन्ना यादववर किती गुन्हे दाखल झाले, पण त्यांनी विधान परिषदेमध्ये या पद्धतीचं उत्तर दिलं। व्होटिंग समिती हा एक फार्स होता का? खडसेसारख्या बहुजन समाजाच्या माणसाला बदनाम करण्याचा डाव होता काय? हे सगळे प्रश्न त्या माध्यमातून पुढे येतात आहेत। अगर एखादी समिती बसली असेल आणि त्याचा रिपोर्टच गायब होत असेल तर खडसेंच्या विरोधात एक षडयंत्र रचलं गेलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दुसऱ्या ओबीसी नेत्या आहेत भाजपच्या पंकजा मुंडे, त्यांनी आज शक्तीप्रदर्शन केलं आणि ज्या पद्धतीनं भाजप डावलते अशा पद्धतीची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे तीच कुठेतरी त्यांनी दाखवली। वस्तुस्थिती आहे, भाजप हे बहुजनांचे चेहरे वापरतात आणि वेळ आलं आणि हा बहुजनांच्या हिताचं लढत असेल तर त्याला बाजूला करतात, असं चित्र आपण सातत्यानं पाहिलं। स्वतः गोपीनाथ मुंडेजी, आता तर त्या मुली आहेत, गोपीनाथ मुंडेजींचाही हाल या भाजप पक्ष ज्या गोपीनाथ मुंडेजींनी आणि खडसेने वाढवला त्या खडसेंना आणि गोपीनाथ मुंडेजींना कसं त्यांनी दारोदारी केलं होतं हे चित्र आपण पाहतोय। त्याच्यामुळे भाजप हे बहुजन विरोधी पक्ष आहे, ओबीसी विरोधी पक्ष आहे, हे आपल्याला त्यांच्या कृतीमधून अनेकदा दिसते आहे। ते पंकजाताईंनाच विचारा आता, ते काय आपल्याला तिच्या मनात काय आहे मला काय माहिती। एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं सचिन वाजेच्या प्रकरणामध्ये आता ईडी जाऊन त्याची चौकशी करते आणि वेगवेगळ्या पद्धतीने एक परीक्षण इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून महाविकास आघाडीचे एक मंत्री अडचणीत येतील। एक बघा, मी तुम्हाला सुरुवातीपासून विधानसभेत वाजेचं जेव्हा प्रकरण विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून मांडण्यात येत होतं त्यावेळेस मी सांगितलं की हे एक स्क्रिप्ट आहे, एक ठरवून बोलली जाते आहे। महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे। विरोधी पक्ष नेत्याकडे सीडीआर आला कुठून हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्याला लक्षात असेल की त्याच्यामध्ये 100 कोटी रुपये अनिल देशमुख मागते आहे परमवीर सिंगाकडून आणि हे वाजे त्याच्यामध्ये लागलेले कामाला, अशा पद्धतीचा आरोप जेव्हा आला तर 100 कोटी वाजे आणि परमवीर सिंगनी कुठून आणले हा पहिला प्रश्न पुढे येत होता। जिलेटिंग त्या ठिकाणी ठेवली गेली होती, तर जिलेटिंग नेमकी कुठून आणली गेली होती त्याला अजूनही हात लावला गेला नाही। आखरी या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं असेल की एक षडयंत्र भाजपनं महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं एक चित्र त्या ठिकाणी दिसत होतं आणि म्हणून मी सातत्यानं विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडत होतो की हे स्क्रिप्ट आहे आणि या स्क्रिप्टमध्ये कुठं ना कुठं यांचाच इन्व्हॉल्व आहे, अशा पद्धतीची भूमिका मी मांडलेली होती आणि ते सत्यता आता पुढे येत आहे। दोघांचा जो विषय तुमचा खूप चर्चेचा झाला, दोघांचा बातम्यांचा विषय खूप चर्चेचा झाला। तुम्ही त्यामध्ये सार्वजनिक संवादात की अनेक गृह मंत्रालयाच्या यंत्रणा, मुख्यमंत्री कार्यालय तुमच्या प्रत्येक गोष्टींकडे हालचालीकडे लक्ष देऊन आपल्याही सगळ्या ज्या आहे मीडियाच्या सगळ्या सिस्टीम आहेत याच्यावरही केंद्रीय आणि राज्य सरकारच्या आयबी विभागाचं लक्ष असतं, रोज रिपोर्ट जातं। ही काही रेग्युलर सिस्टीम आहे, हे काही याला स्पेशल काही लावल्या गेलेलं आहे असं म्हटलं जात नाही। मला आठवतं की 6 महिन्याच्या पहिले एका चॅनलनी डिझेल आणि पेट्रोल याच्या दरवाढीमध्ये केंद्र सरकार कसा लोकांना लुटतो आहे याच्यावरचं ते चॅनल दाखवत होता। तर त्या चॅनलचं नाव सांगणार नाही, पण जेव्हा त्या संपादकांनी, कारण त्या संपादकांनी ती सिरियल सुरू केलेली होती, पण दुसऱ्या दिवशी ते आपोआप बंद झालं। मी विचारलं त्या संपादकाला, मला वरतून दबाव आलेला आहे, त्याच्यामुळे मी आता डिझेल पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीचं दाखवणार नाही। सांगायचं तात्पर्य असं की केंद्रीय जे काही व्यवस्था आहे
ही कसं माध्यमाला दाबतं आणि त्याचा दुरुपयोग कसा करतो हे याच्यावरून सिद्ध होतं. आज डिझेल, पेट्रोल आणि गॅस दरवाढ होत आहे, त्याला ज्या पद्धतीनं हे देशाच्या राज्याच्या लोकांना लुटलं जाते आहे हे का दाखवलं जात नाही. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दल मला माध्यमावर आरोप करायचा नाही, पण निश्चितपणे या पद्धतीनं केंद्रीय सरकार सगळ्यांवर दबाव आणून लोकांचे प्रश्न उचलणाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आणि हा जो रिपोर्ट आहे, आता आपण इथं बसलेला आपला रिपोर्ट राज्याला आणि केंद्राला जातच ना, त्याला तर इथं कुणीतरी आयबीचा माणूस असेलच, तो जाईलच. त्याच्यामध्ये मी काही चुकीचं बोललो असा काही भाग नाही, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर लक्ष ठेवतात अशा पद्धतीचं त्याला चढवून वळवून आपण जे दाखवलेलं होतं. आमचं महाविकास आघाडी सरकारचं एकमत आहे. आम्ही राज्याच्या विकासाचं जे आमचं धोरण आहे त्याच्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी तयार केलेला आहे आणि त्या आधारावर हे सरकार चालते आहे. पण काँग्रेस आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीत, बेरोजगारांच्या प्रश्नाला, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन गेल्या येत्या 10 दिवस ही लढाई आमची जी सुरू आहे आणि त्या आंदोलनाला जो प्रतिसाद मिळते आहे त्या आंदोलनाला डायव्हर्ट करण्याचा एक प्रयत्न या पद्धतीचं 3 दिवसाच्या पहिले ज्या भाषणाचं काही या संबंधात नव्हता तरी त्याचं क्लिप काढून दाखवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे हा याचा काही संबंध येत नाही. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि काँग्रेस किती या पद्धतीचं काही आमच्याबद्दलचं काटकारस्थान केलं तरी काँग्रेस जनतेचे प्रश्न त्याच ताकदीनं मांडेल आणि त्या जनतेला न्याय मिळवून देणं हा काँग्रेसचं धोरण आहे आणि त्या लाईनवर आम्ही काम करतो. बघा सरकार आणि पक्ष याच्यामध्ये दोघांचंही काम वेगळं आहे. पक्ष आणि आपल्याला उद्धव ठाकरे साहेबांचं पाहिलं असेल की त्यांनी पक्षप्रमुख म्हणून जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या जिल्हाध्यक्षांना ते संबोधित केलं म्हणून सरकार म्हणून नाही केलं आणि त्याचं आम्ही समर्थनही केलं. आम्ही आता तुम्ही असं काय बोलताय याच्यावर कधी आम्ही त्याचा उलटा आम्ही अर्थ लावला नाही. ते पक्षाचं काम आहे. पक्षप्रमुखाला आपल्या कार्यकर्त्यांना उत्साह, त्याच्या स्फूर्ती निर्माण करणं, त्याला पक्ष वाढवण्यासाठी प्रेरणा देणं हे पक्षप्रमुखाचं काम आहे. मी महाराष्ट्राचा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझं काम आहे की पक्षाचा प्रमुख म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं, त्यांचं घराणं ऐकून त्याला त्याच्यातला मार्ग काढून त्यांना पुन्हा पुढे नेणं हे माझं काम आहे. ते मी करतोय. सरकार आणि पक्ष या दोन गोष्टीचा फरक असतो असं या मतामध्ये तर पवार साहेबांनी सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, तर त्याच्यात माझा विरोध काय व्हायचा मला तेच अजून कळायला कारण आहे. इसके अलावा आज एक तरह से मिनी असेंबली चुनाव को लेकर आपने तैयारी की, क्या हुई तैयारी, क्या चर्चा करोगे, कुछ बता पाए रणनीति का? एक दूसरा, क्या महाराष्ट्र में कांग्रेस आने वाले दिनों में राज्य में फिर एक बार नंबर 1 होगा? देखिए, ओबीसी का आरक्षण जो कम करने में जो व्यवस्था बनाई महाराष्ट्र में नहीं तो पूरे देश में, वो बीजेपी ने बनाई. हमने बार बार कहा है कि नागपुर जिला परिषद के इलेक्शन 2017 में जब आया था तब राज्य के मुख्यमंत्री फडणवीस थे. नागपुर की जिला परिषद हारने का डर था और इसलिए रोस्टर के नाम से वो इलेक्शन सामने किया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते भाष्य देखील करतायत. एक ब्रेक आपल्याला घ्यायचा आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा दुपारच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईशान्येकडच्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी कोरोना संबंधी सर्व नियम पाळण्याचं आवाहन केलं. तिसऱ्या लाटेचा धोका असताना हिल स्टेशन्स, मार्केटमध्ये मास्क शिवाय फिरणं, गर्दी करणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. निर्बंधांमुळे व्यवसायावर परिणाम जरी झालेला असला तरी बेपर्वाईमुळे तिसऱ्या लाटेचा धोका आणखी वाढू शकतो असंही पंतप्रधान म्हणाले. मार्केट्स में बिना मास्क पहने, बिना प्रोटोकॉल का अमल किए बिना भारी भीड़ का उमड़ना मैं समझता हूं एक चिंता का विषय है. ये ठीक नहीं है. कई बार हम ये तर्क सुनते हैं और कुछ लोग तो बड़ा सीना तान करके बोलते हैं,
अरे भाई, तीसरी लहर आने से पहले हम एंजॉय करना चाहते हैं। ये बात लोगों को समझाना जरूरी है कि तीसरी लहर अपने आप नहीं आएगी। कभी कभी लोग सवाल पूछते हैं, तीसरी लहर की क्या तैयारी की है, तीसरी लहर के लिए आप क्या करेंगे। आज सवाल ये होना चाहिए हमारे मन में कि तीसरी लहर को आने से कैसे रोकना है, हमारे प्रोटोकॉल को चुस्ती से कैसे अमल करना है। अगर और ये कोरोना ऐसी चीज है वो अपने आप नहीं आती है, कोई जाकर के ले आए तो आती है। और इसलिए हम अगर इन चीजों को बराबर सावधानी करेंगे तो हम तीसरी लहर को ही रोक पाएंगे। आने के बाद क्या करेंगे वो एक विषय है, लेकिन आते हुए रोकना ये प्रमुख विषय है। और इसके लिए हमारे नागरिकों में सजगता, सतर्कता, प्रोटोकॉल का पालन, इस पर हमने थोड़ा सा भी कॉम्प्रोमाइज नहीं करना है। दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतो आहोत की एकंदरीतच तिसऱ्या लाटेचा जो धोका आहे तो सातत्यानं बोलून दाखवला जातो आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वी ईशान्येकडच्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद देखील साधलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी सगळ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं देखील आवाहन केलेलं होतं। त्यामुळे तिसरी लाट येऊ नये यासाठी काम केलं पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे। नियमांचं जर काटेकोरपणे पालन केलं तर तिसऱ्या लाटेचा धोका आपण टाळू शकतो, तिसरी लाट आपण येऊच देऊ शकत नाही असं देखील पंतप्रधान म्हणालेले आहेत। मात्र गर्दीमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचा इशारा IMAनं दिलेला आहे। पर्यटन स्थळं आणि तीर्थक्षेत्रांवर पुन्हा एकदा गर्दी होत असल्याचं समोर आलेलं आहे। पुण्यातली याच संदर्भातली नेमकी काय स्थिती आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। हॉटेल्स जी आहेत ती खुली झालेली आहेत, त्याच्यामुळे गर्दी जी आहे ती रोजचे व्यवहार जसे इतर वेळी सुरू असतात शहरामध्ये तशाच पद्धतीने रोजचे व्यवहार जे आहेत ते सुरू आहे। बाजारांमधली गर्दी जी आहे ती सकाळच्या सत्रात होते। 4 नंतर दुकानं जी आहेत ती बंद होतात, मात्र नागरिक बाहेर पडायचं काही सोडत नाहीत। वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावरती आणि या सगळ्याची धास्ती जी आहे ती तर खरं तर प्रशासनानं घेतली आहे। सातत्यानं प्रशासनाकडून हे रिपोर्टिंग केलं जातं आहे। मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा एकूण वरिष्ठ प्रशासन असेल या सगळ्यांना, कारण गर्दी जी आहे ती गर्दी काही आटोक्यात येण्याचं नाव घेत नाही। पर्यटन स्थळं आणि तीर्थक्षेत्रांचा विषय असेल तर तीर्थक्षेत्र ही बऱ्याच अंशी बंद आहेत, मात्र पर्यटन स्थळांवरती वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवूनही प्रशासनानं त्यांना फार यश येताना दिसत नाहीये। अगदी 5 ते 10 लाख रुपये दंड जो आहे तो सिंहगड पायथ्याला एका दिवसात गोळा केला गेला आहे रविवारी, मात्र तरीसुद्धा गर्दी जी आहे ती काही हटायचं नाव घेत नाही। लोक या ना त्या प्रकारे जिथं फारसं एक्सपोजर नाही आहे किंवा प्रशासन जिथं पोहोचत नाही अशा ठिकाणी का होईना पर्यटनासाठी बाहेर पडताना दिसतंय आणि त्याचाच परिणाम जो आहे तो रस्त्यांवरची गर्दी जी आहे ती काही कमी होत नाही। लोक मोठ्या प्रमाणावरती एकमेकांच्या संपर्कामध्ये येतात आणि जी भीती सातत्यानं व्यक्त केली जाते तिसऱ्या लाटेची ती खरंच येईल की काय अशी परिस्थिती होते। अनेकदा बाजारांमध्ये अत्यंत अनेक ठिकाणी, केवळ बाजारातच नाही अनेक ठिकाणी जिथं जिथं लोक मोठ्या प्रमाणावरती एकत्र येतात तिथं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आपण पाहतो। अशी अनेक प्रकरणं घडतात, मात्र या सगळ्यांवरती कारवाईच्या नंतरही फार काही एकूण जागृती जी आहे ती लोकांच्या मनामध्ये येताना दिसत नाही किंवा गाफिलपणा जो आहे, बेफिकिरी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती दिसून येते। मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते तिथंच केवळ प्रशासनाचं लक्ष आहे, मात्र अनेक अशी ठिकाणं आहेत जिथं प्रशासन पोहोचू शकत नाही किंवा एक्सप्लोर करता येत नाही, प्रशासनाला जाता येत नाही तिथं, अशा ठिकाणी पर्यटक जात आहेत। संख्या कमी असेल तर अगदीच हरकत नसते। 2-5 नागरिकांमध्ये जर नव्या ठिकाणी लोक जाणार असतील तर प्रशासनाची हरकत नसते, मात्र जी कायमची नावाजलेली ठिकाणं आहेत, सिंहगड असेल किंवा राजगड असेल, त्यासोबतच लोणावळा, खंडाळा या परिसरामध्ये, जुन्नरच्या परिसरामध्ये नाणेघाट असेल, शिवनेरी असेल, अनेक अशी पुण्याच्या अवतीभोवतीची ठिकाणं आहेत जिथं शनिवार रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते। खडकवासला धरणाचा परिसर असेल,
फेडरल बँक आणि नेटवर्क 18च्या संयुक्त विद्यमानं संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरणासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला जातोय। लसीकरण मोहीम वाढवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत। पाहूयात याच संदर्भातल्या बातम्या। भरतीसाठीच्या परीक्षा देण्यासाठी राजस्थान सरकारनं लसीकरण अनिवार्य केलेलं आहे आणि त्यानंतर लसीकरण केंद्रांवर मोठ्या संख्येनं आता विद्यार्थी पोहोचत आहेत। ना कुठली टाळाटाळ ना उशीरही। भरतीच्या परीक्षांसाठी लस अनिवार्य, कारण लस आहे संजीवनी। घेतलीत का? राजस्थानमध्ये भरती परीक्षांसाठी जमलेल्या तरुण विद्यार्थ्यांसाठी आणखी एक काम वाढलंय आणि हे काम म्हणजे लसीकरणाचं। आता ते भरती परीक्षेसाठी पात्र ठरू शकतील जेव्हा ते लस घेऊन जातील। राजस्थान सरकारनं भरती परीक्षांसाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणं अनिवार्य केलंय। पहले तो हम घर आराम से थे, अब एग्जाम का डेट आ गई है। एसआई की 4 सितंबर की एग्जाम है, इस वजह से हमने वैक्सीन लगवा लिया। हमने वैक्सीनेशन करवाया क्योंकि एग्ज़ाम अक्टूबर में है, तो एग्ज़ाम में अनिवार्य है वैक्सीन लगवाना, इस वजह से। आरबीआई की गाइडेंस में दे रखा है कि ये वैक्सीन होना ज़रूरी है। यहाँ पहले सर हम रूम पर बैठ के पढ़ाई करते थे, तो हम बाहर नहीं निकल सकते उस टाइम पर। अब एग्ज़ाम देने जाना पड़ेगा तो फिर इसलिए वैक्सीन लगवानी पड़ेगी सर। राजस्थानमध्ये येत्या काही दिवसांमध्ये बँक, एसआय आणि ग्रामसेवकांच्या भरतीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे। लसीकरण अनिवार्य केल्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी पोहोचत आहेत। उत्साह तो बहुत है और अब कंपलसरी कर दिया, एग्जाम में भी कंपलसरी कर दिया, हर शॉपकीपर्स को कंपलसरी कर दिया, तो उसको देखते हुए सभी वैक्सीन लगवाने के लिए आगे आ रहे हैं। जिले ने कुल अभी 4.5 लाख डोजेस लगा दिए हैं, फर्स्ट डोजेस, और ये काफ़ी एक अच्छा फिगर है। और जैसे हमारे पास स्टॉक आएगा डोजेस का, वैसे वैसे हम कैंप्स लगा के लोगों को वैक्सीनेशन अवेलेबल कराएंगे। कोरोनाच्या या काळात लस कोणत्याही संजीवनीपेक्षा कमी नाही। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं लसीकरणाचं महत्त्व जनसामान्यांना चांगलंच दाखवून दिलंय। दुकानदार आणि विद्यार्थ्यांसाठी लस आता अनिवार्य केल्यानं कोरोना विरोधातली भारताची लढाई आणखी मजबूत होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधनं फिरतीये। आपण सुद्धा लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या। लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूया आणि आता पाहूया संजीवनीची गाडी आज आहे कुठे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, ते म्हणजे काही न पाहिलेल्या बातम्या तुम्हाला पुन्हा एकदा पाहायच्या असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब पेजवर तुम्हाला या बातम्यांसंबंधीचे व्हिडिओ पाहता येऊ शकतील। यूट्यूबवर जाऊन तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या पेजवर हे सगळे व्हिडिओ पाहू शकता आणि अपडेटेड राहू शकता। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। नमस्कार।